हॅलो फ्रेंड्स, तर आजची आपली रेसिपी आहे शेंगदाणे आणि डाळ मिळून दोन्हींची मिक्स आमटी. तर चला बघूया आपण कशी आहे आपली रेसिपी. तर मी इथं सर्वात अगोदर इथं भाजून घेतलेले आहे आपला मसाला. तर इथं आहे डाळ, शेंगदाणे, धने आणि काही काळे मसाले. इथं कोथिंबीर पण आहे आणि अद्रक पण आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला ॲड करून याची छानपैकी अशी पेस्ट बनवून घ्यायची. पेस्ट बनवल्यानंतर आपल्याला आता याला फोडणी घालायची आहे. तर इथं आपण कढईमध्ये तेल असं छानपैकी कडकडू दिलं आणि त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी छानपैकी तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायचं आहे. बघू शकता इथं मी 2 चमचे असं आपलं लाल मिरची पावडर घातलं आहे. ते छान तळल्यानंतर आपल्याला इथं बारीक केलेली आपली ही पेस्ट ही आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायची आणि अशी छानपैकी त्याला तेल सुटेपर्यंत असं मिश्रण त्याला ढवळत राहायचं. जोपर्यंत आपल्या ह्या मिश्रणाला छानपैकी तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छानपैकी असं हळूहळू हलवत राहायचं. आता बघू शकता त्याला हळूहळू असं छानपैकी तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते आणखी छानपैकी शिजतील आणि त्याचा सुगंध पण छान येतो मग शिजल्यानंतर नुसतं मसाल्याचा. इथं आपले छानपैकी मसाले शिजलेले आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्या ज्या कन्सिस्टन्सीनुसार आपण यामध्ये पाणी पण ॲड करू शकतो. बघू शकता आपण एवढं याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे प्रमाणानुसार. बघू शकतो आपली छानपैकी आमटी झालेली आहे इथं आणि आपण याच्यामध्ये प्रमाणानुसार मीठ पण घातलेलं आहे. बघू शकता इथं आपल्या आमटीला छानपैकी असे उकळी फुटलेली आहे. याचा कलर पण किती छान झालेला आहे. ही आमटी खायला पण खूप छान लागते, चविष्ट पण असते. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.